गार्ड, वीरेंद्र साहेब आहेत का ऑफिसमध्ये? हो, ते 8 वाजताच आलेत. चला. माय गॉड, मर्डर? प्रकाश, खून? काय केलं ते वीरेंद्र? अरे माझ्याकडून चुकी झाली वीरेंद्र. हॅलो, मी कंप्लेंट केली वीरेंद्र, चुकी झाली. हॅलो शिंदे, हा लवकर या इकडे. हो, खून झालाय, लवकर. अरे वहिनीला काय तोंड दाखवू? कसं तोंड दाखवू? काय सांगू तिला वीरेंद्र? प्रकाश, बघा तुम्ही बसा इथे. बघा सांभाळ, सांभाळ. बघा कुठल्याही वस्तूला हात लावू नका आणि बॉडी जवळ तुम्ही जाऊ नका, प्लीज प्लीज. हो, मला कळते. खून आहे की आत्महत्या? सर, गोळी डायरेक्ट इथून निघाली आणि या शिंदे या. बघा ती गन पण घ्या. हे बघा प्रकाश, हा खून आहे की आत्महत्या त्याचा शोध आपल्याला घ्यावा लागेल. पण आधी यांच्या घरी पण आपल्याला कळवावं लागेल. साहेब मला माफ करा साहेब, मी कोणाला काही सांगू शकणार नाही साहेब, मला माफ करा वीरेंद्र. बघा आपल्याला हिंमत दाखवावीच लागेल. हां, तिकडे बघा बाकी आणखी काय काय मिळतं. मोबाईल बघा, फाईल पण चेक करा सगळी. ब्लड पण घ्या आणि ते पण लॅबमध्ये पाठवा, टेस्टसाठी.
काय ते बघा. नीता सर लेट्स गो. बाकी बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवा. आपण अमर सरांना भेटूया आणि याबद्दल त्यांना सांगावं लागेल. मूव फास्ट. चला बाकी शिंदे बघा. तर हे ते हत्यार आहे ज्यांनी वीरेंद्र शिंदेची हत्या झाली. रोहित, यस सर. हे रिव्हॉल्वर होतं त्या स्थितीतच आणलंय ना? यस सर. हवालदार, हे शर्मा साहेबांकडे पाठवा. म्हणून ताबडतोब याची तपासणी करा आणि रिपोर्ट पाठवा. रोहित, काय वाटतं, खून की आत्महत्या? आता काहीच सांगता येत नाही सर. पण एक आहे, आपल्या विरुद्ध पोलीस चौकशी सुरू झाली आणि त्यात आपल्याला अटक होईल या भीतीने त्याने. आणि तक्रार करणारा त्याचा जिवलग मित्र आणि बिझनेस पार्टनर प्रकाशच आहे हे कळल्यावर सुद्धा. एक मिनिट. हॅलो, सातगर पोलीस स्टेशन, इन्स्पेक्टर अमर विश्वास बोलतोय. हां, बोला. हां, आम्ही 15 मिनिटात पोहोचतो. ओके. सर काय झालं? वीरेंद्र शिंदेची बायको आशा शिंदे, त्यांचा फोन होता. या प्रकरणाबद्दल त्यांना काहीच कळवलेलं नाही. सर आपला फिर्यादी प्रकाश वीरेंद्रचं हे सगळं बघून अगदी हतबद्ध झाला. हो सर. आणि तोच एकमेव माणूस सुद्धा त्यांच्या घरात वावरणारा. त्यांना कसं काय सांगायचं त्यासाठीच आम्ही इकडे आलो. ठीक आहे, आता आपण आशा शिंदेंना भेटायला जाऊया. सोबत त्या प्रकाशला घ्या. सर सर नमस्कार. नमस्कार. तुमची ओळख करून देतो. हे इन्स्पेक्टर रोहित, नमस्कार. नमस्कार. इन्स्पेक्टर नीता, नमस्कार. आणि यांना तुम्ही ओळखताच. हो, बरं झालं तुम्ही त्यांना घेऊन आलात, कारण माझे जे काम तुमच्याकडे आहे ते त्यांच्या संमतीशिवाय होऊ शकत नाही. वहिनी, अहो माझ्या संमतीची काय गरज आहे? तुमचं म्हणणं मान्य आहे मला. भाऊजी, तुम्ही आणि हे बिझनेस पार्टनर आहात, हो ना? हो वहिनी. आणि यांनी बिझनेसचा पैसा नको त्या कामात खर्च केला, तो गडप केला. अशी तुम्हीच यांच्या विरुद्ध पोलिसमध्ये जाऊन कंप्लेंट केलीत ना? हो वहिनी. मी वीरेंद्रला भरपूर समजावलं की नको त्या ठिकाणी बिझनेसचा पैसा वापरू नकोस म्हणून, पण त्याने माझं ऐकलं नाही हो.
अगदी नाईलाज म्हणून मला पोलिसात जावं लागलं. मला माफ करा, मी चुकलो. मला तो पैसा पण नको आणि ती पोलीस कंप्लेंट पण नको. मी चुकलो. असं कसं म्हणता भाऊजी? अहो, चूक वीरेंद्रकडून झाली ना. त्यांनी बिझनेसमध्ये घोटाळा केला. पण जर तुम्ही या सगळ्या गोष्टी मला विश्वासात घेऊन सांगितल्या असतात तर जास्त बरं झालं असतं. असो, तरीही हरकत नाही. माझ्याकडे माझी कशी ठेवी आहे ती देऊन जर भाऊजींच्या बिझनेसमधला हिस्सा पूर्ण होऊ शकत असेल तर मग काही हरकत नाही आहे ना. आणि मग ह्यांच्या विरुद्धची कंप्लेंट पण आपण मागे घेऊ शकतो. म्हणजे निदान त्यांना अटक तरी होणार नाही. वहिनी फार उशीर झाला. वहिनी फार उशीर झाला. काय झालंय तरी काय? आणि वीरेंद्र कुठे आहेत? आशाजी, मला सांगायला अतिशय वाईट वाटतंय. तुम्ही तुमचं मन घट्ट करा. तुमचे मिस्टर आता या जगात नाहीत. आज सकाळी त्यांच्या ऑफिसमध्ये त्यांची बॉडी आम्हाला मिळाली. आता हा खून आहे की आत्महत्या आहे पोस्टमॉर्टम झाल्यावरच निदान होऊ शकेल. नाही नाही नाही, शक्य नाहीये. काय बोलताय तुम्ही? नाही शक्य आहे ते. नाही नाही, शक्यच नाहीये. नाही. अरे मी बघ ना काय बोलताय ते. प्लीज सांभाळ स्वतःला. ताई तू पाणी ताई. दूर हो तू माझ्या नजरेसमोरून ना. अगं कैदाशीर आहेस तू, कैदाशीर. माझ्या संसारात निखारे घालून त्याची राख केली आहेस तू. राकेश, हे बघ, तू हिच्यावर विश्वास ठेवू नकोस. ते लावडीण आहे ही, लावडीण. सगळं धुसर दिसतंय. सगळं काही धुक्यात हरवल्यासारखं. कुठेच प्रकाश दिसत नाहीये. संशय घ्यायचा तरी कोणावर? आशा, प्रकाश, राकेश की स्नेहल? अजूनपर्यंत आपल्याला हे सुद्धा कळलं नाही की खून आहे की आत्महत्या. सर, पण रिपोर्ट आल्यावर या सगळ्या गोष्टीचा उलगडा होईलच. ऑफकोर्स उलगडा होईल, पण तोपर्यंत आपण कुठेतरी मार्गाने. हॅलो, सादगर पोलीस स्टेशन, अमर विश्वास बोलतोय. हां, बोला शर्मा साहेब. राईट सर, राईट. थँक्यू, थँक्स लॉट. सर म्हणजे रोहित, हां. आत्तापर्यंत आपण धुक्यात वावरत होतो, पण आता धुकं विरळ झालंय. प्रकाश दिसू लागलाय. सर, पण रिपोर्ट काय म्हणतोय? रिपोर्ट म्हणतोय की हा खून आहे. व्हॉट? येस. फिंगरप्रिंट एक्सपर्ट शर्मांनी मला सांगितलं की जे रिव्हॉल्वर आपण त्यांच्याकडे तपासणीसाठी पाठवलं होतं, हां. त्यातल्याच एका गोळीनी त्या वीरेंद्र शिंदेचा बळी घेतलाय. राईट सर, पण मग हा खून कसा? आत्महत्या पण असू शकते. नाही रोहित, शर्मांनी मला आणखीन एक गंमत सांगितली. शर्मांनी हे पिस्तूल, हे रिव्हॉल्वर हां. ब्रेक केलं लाईक दिस. या. आता या सिलेंडरमध्ये ज्या गोळ्या आहेत त्यातली एक गोळी गेलेली होती. बरोबर.
पण एका गोळीला सर्किंग पिनचा आघात झाला होता. सर्किंग पिंग सर, म्हणजे याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की एक गोळी उडाल्यानंतर पुन्हा चाप ओढला गेला दुसरी गोळी झाडण्याकरता. ओके. पण गोळी उडाली नाही. म्हणजे सर म्हणजे समजा वीरेंद्र शिंदेनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असेल, त्यांनी ती गोळी आपल्या डोक्यात झाडली असेल, पण ती गोळी डोक्यातून आरपार गेल्यावर तो पुन्हा चाप ओढणार कसा? राईट सर. सर पण खून केला कोणी? खून कोणी केला याचा शोध आपल्याला घ्यायचा आहे. खून कोणी केला आता आपल्याला तपास जरा वेगळ्या पद्धतीने करावे लागेल. मी त्या आशाजींची चौकशी करतो. रोहित, तू त्या राकेशची चौकशी कर आणि नीता, सर तू त्या स्नेहलची चौकशी कर. खुनी या तिघांमध्येच कुठेतरी लपलेला आहे आणि त्याला आपल्याला शोधून काढायचा आहे. त्याचा आपल्याला घ्यायचा आहे शोध. राईट सर. स्नेहल, मला तुमची मनस्थिती कळते, पण तरीही मला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत. विचारा. वीरेंद्र साहेबांचं हे असं झाल्यावर आशाजींनी तुम्हाला खूप मारलं, खूप वाईट बोलल्या. त्यामागचं काही कारण? कारण काय देणं, पण मी दोषी नाहीये, मी असंही नाही म्हणू शकत. मुळात दोष ना माझ्या तारुण्याचा आहे, माझ्या भावनाशीलतेचा आहे. जरा स्पष्ट सांगाल का? मी ताईकडे राहायला आले. तिचा असा सुखी संसार बघून मी अगदी हरवून गेले. वाटत होतं माझ्या मनातली स्वप्न तिच्या घरी पूर्ण होत आहेत, आणि मग नकळत मी माझ्या संसाराची स्वप्न रंगवू लागले. पण कुणाशी? वीरेंद्रशी की राकेशशी? प्रथम मुद्दामच सांगते. हो, माणसाच्या आवडी बदलतात, आणि माझ्या बाबतीतही तसंच झालं. मी ना राकेश आणि वीरेंद्रला कम्पेअर करायला लागली, आणि वीरेंद्र मला जास्त आवडला. मी ना एका वेगळ्याच धुंदीत होते, आणि माझ्या ताईचा विश्वासघात केला, आणि राकेशला पण खूप दुखावलं. आणि त्याच वेळी वीरेंद्र एका संकटात होता. तो त्यातनं मार्ग शोधत होता, पण अखेर मार्ग मिळाला तो मृत्यूचाच. बरं, तुमची आणि वीरेंद्रची शेवटची भेट? या घटनेत आधी आम्ही ऑफिसमध्ये भेटलो होतो. म्हणाला आपली ही शेवटची भेट आहे, मी आता आशाशी एकनिष्ठ राहणार. मी खूप वैतागले, खूप संतापले, आणि निघून गेले तिकडून. दुसऱ्या दिवशी असं कळलं. स्वतःला सांभाळा. तुमची गरज लागल्यास आम्ही तुम्हाला बोलून घेऊ. ओके, टेक केअर. मिस्टर राकेश, वीरेंद्रच्या कारखान्यात तुम्ही एक इंजिनियर आहात. आत्ताच तुम्ही एक छोटंसं घर घेतलं, पण एक छोटं वैभव तुम्हाला वीरेंद्र आणि आशाजी यांच्याकडनंच मिळालं, बरोबर? हो, वीरेंद्रजी आणि आशाताईंचे माझ्यावर फार उपकार आहेत. त्यांच्याशिवाय माझं दुसरं कोणी नाही या जगात. इन्स्पेक्टर साहेब, त्यांनी मला संधी दिली म्हणून मी या पोझिशनला पोहोचू शकलो. म्हणजे एका अर्थाने तुम्ही त्यांचे फॅमिली मेंबर होता असं म्हटलं तरी चालेल. हो, बरीच वर्ष मी त्यांच्या घरात राहत होतो. मग स्नेहलालाने तुमच्या आयुष्यात फरक पडला की तुमच्या वागण्यात?
नाही सर, असं काही नाही. स्नेहलला ताईनेच घरात बोलावून घेतलं होतं. तिला वाटत होतं की मी स्नेहलशी लग्न करावं. हां, तशी स्नेहलही मला आवडायची. पण तसं झालं नाही. कारण वीरेंद्र तुमच्यामध्ये आला. हो, कारण ती माझ्यामध्ये आणि त्या वीरेंद्रमध्ये तुलना करू लागली होती. स्वाभाविकच आहे. त्याचं कर्तृत्व, रुबाबदार व्यक्तिमत्व, संभाषण करण्याची पद्धत याने या सगळ्यांनी स्नेहल अगदी भारावून गेली होती. खरं तर मी स्नेहललाही बाहेर काढू शकत होते माझ्या घरातून. पण मी काहीच नाही केलं, तसं काहीच नाही केलं. लाज नाही वाटत? एका कुमारिकेला फसवणे आत्ता असं बोलतोयस? या जगात जगायचा तुला काहीच अधिकार नाहीये. नाही तुम्हाला गोळ्या घालून ठार करायला मी मागे पुढे पाहिजे. मी आणि स्नेहल हॉटेलमध्ये जेवणार.